शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. ज्या दिवशी मंदिरात जाणाऱ्या रांगा या वाचनालयाकडे जातील त्या दिवशी माझा भारत महासत्ता बनण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. जी माणसे पायाने चालतात ती अंतर कापतात आणि जी डोक्याने चालतात, त्यांच्या बुद्धीने चालतात, ती निश्चितच त्यांचं ध्येय गाठतात. एखादा प्रियकरने प्रेयसीवरती जसं प्रेम करावं तसं मी पुस्तकांवरती प्रेम करतो. स्वतःची लायकी तुम्ही विद्यार्थी असतानाच वाढवा. जर तुमच्याकडे 2 रुपये असतील तर 1 रुपयात पुस्तक आणि 1 रुपयाची भाकरी घ्या. भाकरी जगण्यास मदत करेल आणि पुस्तक कसं जगायचं ते शिकवेल. जो मरायला तयार होतो ना तो कधीच मरत नाही, पण जो भीतीने घाबरलेला दबलेला माणूस असतो तो केव्हाच मेलेला असतो. ही वाक्य आठवल्यानंतर तुम्हाला लक्षात येतं ते एक दैदिप्यमान भारतवर्षाचं एक अलौकिक असं व्यक्तिमत्व, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. संविधानाचे निर्माते इतकंच नव्हे तर भारतातल्या प्रत्येक तरुणांनी संघटित व्हावं, त्यांनी शिकावं, त्यांनी संघर्ष करावा आणि आपल्या अस्तित्वाला एक आकार द्यावा असं ज्यांना सदोदित वाटत होतं, असं हे विद्यार्थीप्रिय आपले बाबासाहेब आंबेडकर. नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत आपल्या 11वीच्या पुस्तकातील एक पुढचा लेसन, ज्याचं नाव आहे पिलर ऑफ डेमोक्रेसी. आता या लेसनमध्ये स्वतः खुद बाबासाहेबांनी त्यांचे विचार, या लोकशाहीच्या स्तंभांबद्दलचे त्यांचे काय विचार आहेत हे त्यांनी सांगितलेले आहेत, ते आपण बघणार आहोत. चला तर मग आपण सुरुवात करूयात. जर चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी येणारे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. आणि माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. लोकशाही ही केवळ तात्विक स्वरूपात न राहता वस्तुस्थितीत उतरावी आणि टिकवून ठेवता यावी अशी इच्छा असेल तर आपण काय केले पाहिजे? माझ्या मते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब म्हणतात, सर्वात पहिली गोष्ट आपण केली पाहिजे ती म्हणजे आपली सामाजिक व आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी घटनात्मक पद्धतीचा त्वरित अवलंब करणे गरजेचे आहे. आर्थिक व सामाजिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी घटनात्मक पद्धतींचा कोणताही मार्ग उपलब्ध नव्हता. त्यावेळी घटनाबाह्य पद्धतीचे मोठ्या प्रमाणावर समर्थन केले जात होते. पण जिथे घटनात्मक पद्धती खुल्या असतात तिथे कोणत्याही घटनाबाह्य पद्धतीचे समर्थन होऊ शकत नाही. घटनाबाह्य पद्धती या निव्वळ अनागोंदी आणि अराजकतेची परिस्थिती निर्माण करतात. त्यामुळे त्या जितक्या लवकर बाद होतील तितके आपल्या हिताचे असते. आता दुसरी गोष्ट जी आपण केली पाहिजे ती म्हणजे जॉन स्टुअर्ट मिल यांनी लोकशाहीचा प्रतिपाळ म्हणजे सांभाळ करू इच्छित असणाऱ्या सर्वांना दिलेल्या सावधगिरीच्या इशाऱ्याचे पालन. तो इशारा म्हणजे कुणी व्यक्ती कितीही महान असो त्याच्या चरणावरती आपले स्वातंत्र्य गहाण ठेवणे किंवा आपल्या संस्थांना विस्थापित किंवा नष्ट करण्याची क्षमता बाळगणाऱ्या व्यक्तीच्या शक्तीवरती विसंबून न राहणं. आपले जीवन देशाच्या सेवेसाठी अर्पण केलेल्या थोर व्यक्तीविषयी कृतज्ञता बाळगण्यात काही गैर नाही, पण कृतज्ञतेला मर्यादा असाव्या. आयरिश देशभक्त डॅनियल यांनी योग्य शब्दामध्ये म्हटले आहे, कोणीही पुरुषासाठी कृतज्ञतेचे मूल्य त्याच्या स्वाभिमानापेक्षा अधिक असू शकत नाही. कोणत्याही स्त्रीसाठी कृतज्ञतेचे मूल्य तिच्या पावित्र्यापेक्षा अधिक नाही. आणि कोणताही देश आपल्या स्वातंत्र्याचे मोल देऊन कृतज्ञ तर राहूच शकत नाही. इतर कोणत्याही देशापेक्षा भारताच्या संदर्भात ही खबरदारी बाळगणे अधिक आवश्यक आहे. त्याचे कारण भारतातील राजकारणामध्ये विभूती पूजा किंवा भक्तिरूपाने केली जाणारी व्यक्तीची उपासना या गोष्टींना जितके अतुलनीय स्थान दिले जाते त्याची तुलना जगातील इतर कुठल्याही देशाच्या राजकीय परिस्थितीशी होऊ शकणार नाही. धर्मातील भक्ती हा आत्म्याचा मोक्षाचा एक मार्ग मानला जातो, पण राजकारणामध्ये भक्ती आणि विभूती पूजा ही खचितच अवनीतीच्या मार्गाकडे आणि अंतिमतः हुकुमशाहीकडे नेणारी असते.
26 जानेवारी 1950 रोजी आपण विरोधाभास म्हणजे विसंगत असणाऱ्या जीवनात प्रवेश करणार आहोत। राजकारणामध्ये आपल्याकडे समानता असेल, सामाजिक आर्थिक जीवनामध्ये आपल्याकडे असमानता असेल। राजकारणात एक व्यक्ती आणि एक मत आणि एक मत एक मूल्य या तत्वाचा अवलंब केला जाईल आणि सामाजिक व आर्थिक जीवनामध्ये आपल्या जीवनात आर्थिक संचालनामुळे एक व्यक्ती आणि एक मूल्य हे तत्व नाकारणे चालू राहील। किती काळ आपण विरोधाभासी जीवन जगत राहणार? किती काळ आपण सामाजिक आणि आर्थिक जीवनातील समानता नाकारत राहणार आहोत? जर आपण अधिक काळ ही तत्व नाकारत राहिलो ना, तर आपण आपली राजकीय लोकशाही धोक्यात आणून हे करणार आहोत। शक्य तितक्या लवकर हा विरोधाभास नष्ट करणे आवश्यक आहे। अन्यथा संसदेने, कायदे मंडळाने इतका परिश्रमपूर्वक उभं केलेलं राजकीय लोकशाहीचं हे स्तंभ असमानतेनेच ग्रस्त लोक उखडून टाकतील। आपल्याला गरज असणारी दुसरी गोष्ट म्हणजे बंधुत्वाच्या तत्वाला अधिकृत मान्यता। बंधुत्व म्हणजे काय? बंधुत्वाचा अर्थ भारतीय ही एक व्यक्ती असेल तर सर्व भारतीयांच्या मनात बंधुतेची, एकोप्याची समान भावना असणं साध्य करण्यास कठीण आणि मात्र सामाजिक जीवनास एकसंधता आणि दृढ ऐक्य देणारे हे तत्व आहे। जेम्स ब्राइस यांनी लिहिलेल्या अमेरिकी कॉमनवेल्थ, अमेरिकेच्या संयुक्त राज्याविषयी असलेल्या ग्रंथामधील कथा वाचल्यावर हे तत्व अंमलात आणणे किती कठीण आहे याचा प्रत्यय येईल। ती कथा ब्राइसच्या शब्दामध्ये पुन्हा मांडण्यात येथे प्रयत्न मी करतो। काही वर्षापूर्वी अमेरिकी प्रोटेस्ट एपिस्कोपला चर्चच्या 300व्या वर्धापन दिनाच्या अधिवेशनात त्यांच्या विहित सार्वजनिक प्रार्थनेचा पुनर्लेखन करण्याचे कार्य चालू होते। लघुपंक्तीच्या प्रार्थनेमध्ये एखाद्या सर्व लोकांसाठी योग्य अशा प्रार्थनेचा समावेश करावा असे ठरले। न्यू इंग्लंडच्या एका प्रख्यात धर्मोपदेशकाने हे प्रभू, आपल्या राष्ट्राला आशीर्वाद द्या असे शब्द सुचवले। त्या दुपारी उत्स्फूर्तपणे तत्काळ स्वीकारले गेलेले ते वाक्य दुसऱ्या दिवशी पुनर्विचारासाठी मांडले गेले। त्यावेळी अनेक सामान्य व्यक्तींकडून त्यातील राष्ट्र या शब्दावरती आक्षेप घेण्यात आला। राष्ट्र या शब्दातून राष्ट्रीय एकात्मतेची अर्थ थेट ध्वनित होत असल्यामुळे तो शब्द काढून टाकण्यात आला आणि त्याऐवजी हे प्रभू, या अमेरिकेच्या संयुक्त राज्यांना आशीर्वाद द्या असे शब्द स्वीकारण्यात आले। ही घटना घडली तेव्हा अमेरिकेच्या संयुक्त राज्यामध्ये म्हणजे अमेरिकेत ऐक्याची भावना फार कमी असल्यामुळे त्यावेळी अमेरिकन लोकांना ते सर्वजण एक राष्ट्र आहेत असे वाटत नाही। अमेरिकी जनतेला ते राष्ट्र आहेत असे जर वाटत नाही तर भारतीयांच्या मनात एक राष्ट्र आहोत अशी भावना निर्माण होणं किती कठीण आहे हे लक्षात येईल। मला आठवते त्या दिवसामध्ये आर्थिकदृष्ट्या विचारवंत भारतीयांना भारतीय जनता या अभिव्यक्तीची किती चीड येते असे आणि त्याऐवजी ते भारत देश किंवा राष्ट्र या अभिव्यक्तीला प्राधान्य देत असत। मला वाटते की आपण राष्ट्र आहोत असे मानणे हा आपण मनी रुजवलेला एक मोठा भ्रम आणि गैरसमज आहे। सहस्रावधी जातींमध्ये विभागले गेलेले लोक एक राष्ट्र कसे बनू शकतात? आपण अद्याप राष्ट्र या शब्दाला सामाजिक आणि मानसिक दृष्ट्या अभिप्रेत असणारे अर्थाचे राष्ट्र नाही आहोत। ही जाणीव जितक्या लवकर आपल्याला होईल तेवढे आपले चांगले आहे आणि तेव्हाच एक राष्ट्र बनण्याची निकड आपल्या लक्षात येईल आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी आवश्यक त्या मार्गाचा आणि पद्धतीचा गांभीर्याने विचार केला जाईल। अमेरिकेला होते त्यापेक्षा आपल्या देशाला या ध्येयाची पूर्तता करणे फार अवघड असणार आहे। अमेरिकेला जातीची समस्या नाही, भारतामध्ये जाती आहेत। जाती राष्ट्रविरोधी असतात कारण सामाजिक जीवनामध्ये सर्वप्रथम जातींमुळे ताटातूट आणि फूट निर्माण होते। विविध जाती आणि पंथ यामध्ये ईर्ष्या आणि द्वेष निर्माण करतात म्हणून त्या राष्ट्रविरोधी असतात। परंतु वास्तवात एक राष्ट्र उदयास यावे अशी इच्छा असेल तर या सर्व अडचणींवरती मात केली पाहिजे। बंधुत्व वास्तवात तेव्हाच येऊ शकते जेव्हा एक राष्ट्र अस्तित्वात असते। बंधुत्व नसेल तर समता आणि स्वातंत्र्य या दोन्ही गोष्टी केवळ वरवरचा मुलामा ठरतील। डॉक्टर B.R. आंबेडकर। तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल, हा लेसन समजला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा। माझ्या व्हिडिओवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।
तेव्हा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.